दुपारी 2:30 वाजता जेवण करून सुद्धा सत्यजितला इथं आता 3:30 वाजलेले आहेत आणि पोहे खायचे होते. तर मी तर ना अशी दुपारची झोप घेत होते आणि मला असं इतका कंटाळा आला होता दुपारी. आता 2:30 वाजता तरी जेवलायस आणि लगेच 3:30 वाजता पोहे. मग मी थोडंसं टाळटाळ करत होते, पण तरी पण म्हटलं चला लगेचच करून देऊया. माझं केस विंचरणं वगैरे हे सगळं मी बाजूला ठेवलं आणि फक्त तोंड धुवून मी इथं पोहे करायला घेतलेले आहेत. तर बघू शकता इथं पोहे छान असे झालेले आहेत. आणि त्याचं म्हणणं होतं की जे पिझ्झासाठी ऑरिगॅनो असतं तर ते ऑरिगॅनो घालून मला पोहे कर. आता ऑरिगॅनो घालून पोहे मी आता फर्स्ट टाईम आज केले आणि छान टेस्ट पण छान झालेली. मी सुद्धा एक चमचा खाऊन बघितला, लिंबू वगैरे पिळला आणि सुवास इतका छान येत होता ना, एक रेग्युलरच्या पोह्यापेक्षा सुद्धा खूप वेगळा सुवास येत होता. आणि छान असे हे पोहे तयार झालेत. फर्स्ट टाईम पहिल्यांदाच आज मी भरपूर असे शेंगदाणे घातलेत. कधी ऑरिगॅनो घालून केलेत का पोहे कमेंट करून सांगा. आणि सुवास इतका मस्त यायला लागला ना, असं भारी यायला लागलं अरोमा. हा सगळा समारंभ आवरेपर्यंत जवळजवळ आता 3:45 वाजून गेलेले, 4 वाजत आलेलेच. आता बाकीचा पसारा तर सगळा आवरायलाच पाहिजे. मग आता कुठली झोपेचं सगळं खोबरं झालं. चला पोहे तर करून दिले त्याला आणि छान पोहे तयार झालेत. आता त्याला देते पण. आणि कलर वगैरे तर मस्तच आला आहे. शेंगदाणे भरपूर घातलेत, शेंगदाण्याची फरमाईश होती त्यामुळे भरपूर असा शेंगदाण्याचा वापर केला आहे. आणि आता माझी झोप तर उडालेलीच, त्यामुळे आता म्हटलं चला बाकीची उरलेली जी कामं आहेत, भांडी लावून घेणं वगैरे. सकाळी भांडी धुतलेली मावशींनी, तर तसेच त्या 2 जाळ्या भांडी होते आणि मी तसं 4 नंतरच ते भांडे म्हणजे ना किचन ओट्यावर ठेवून देते आणि 4 नंतर 5 नंतर असं मी जाळ्या म्हणजे आपले हे ट्रॉलीमध्ये लावत असते. तर आता हे सगळं सुकून वगैरे झालं आहे, भांडी लावून घेते आणि मग नंतर 5 नंतरची जी कामं असतात, थोडंसं झाडलोट करणे वगैरे आणि मग त्यानंतर केस विंचरणे, हातपाय स्वच्छ धुणे आणि सायंकाळची वेळ होतेच. मग संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे हे म्हणजे कुठल्याही गृहिणीला ह्या सगळ्या कामांमधून अजिबात सुटका नसते. तरीसुद्धा म्हटलं जातं बघा, घरात काय कामं असते हिला. मला तरी असं बऱ्याच वेळा ऐकवलं जातं, एवढं काय कामं असतं तुला. मग ही अशी कामं कोण करणार सांगा बरं मला. तुम्हाला पण असं कोण म्हणतं का, टोमणे देते का? नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्याशी कोण कोण रिलेट करते ते सुद्धा मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल चॅनल अजून तर नक्की सबस्क्राईब करा. धावपळ करत मी हे सगळं करून घेतलं. आमच्या छान अशा गप्पा टप्पा पण चाललेला. मी थोडंसं म्हणत पण होते त्याला, मला आज अजिबात तू झोपू दिलं नाहीस आणि ह्या सगळ्या गोष्टी.